धाराशिव येथील न्यू क्लासिक जेंटल सलून चालक ऋतुराज मोरे यांच्यावर उधार कटिंग आणि दाढी न केल्यामुळे धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार त्याच्यावरती सुरू आहेत। दुसरी घटना वेताळवाडी येथील सोमनाथ मारुती राऊत यांच्याबाबतही उधारीचे पैसे मागण्यावरून प्राणघातक हल्ला झाला असून आरोपी फरार आहे। वरचेवर नाभिक दुकानदारांवरील हल्ले वाढले आहेत, तर या विषयामध्ये लक्ष देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सकल नाभिक समाज सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। वैद्यकीय क्षेत्रात सुरू केलेल्या कलमाप्रमाणे नाभिक दुकानदारांच्या हल्ल्याबाबत कलम लागू करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मनोज डिगे, महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय चिखले, महामंडळ जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, संतोष धोत्रे, प्रभाकर भालेकर, पांडुरंग चौधरी, अभयकांती सिद्धू राऊत, प्रभाकर राऊत, भीमाशंकर कोरे, प्रकाश शिंदे व नाभिक समाजातील मान्यवर युवक उपस्थित होते।